नमस्कार. आज आपण बनवणार आहोत पालकचे पराठे. तर त्यासाठी आपण पालक घेतलेला आहे. हा पालक स्वच्छ मिठाच्या पाण्यात धुवून घेतलेला आहे. थोडी कोथिंबीर घेतलेली आहे, ही सुद्धा मिठाच्या पाण्यात स्वच्छ धुवून घेतलेली आहे. 10-12 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, 10-12 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि थोडंसं अद्रक घेतलेलं आहे. त्याचबरोबर ह्यामध्ये टाकण्यासाठी ओवा आणि जिरे सुद्धा घेतलेले आहेत आणि चवीनुसार मीठ घ्यायचं. आता आपण हे सर्व साहित्य मिक्सरला बारीक करून घेणार आहोत. आता आपले हे मिश्रण वाटून झालेले आहे. यासाठी लागणारी पीठं गव्हाचे पीठ, ज्वारीचे पीठ आणि थोडेसे चणा डाळीचे पीठ घेतलेले आहे. चवीनुसार आपण त्याच्यामध्ये मीठ घालणार आहोत. हे जे मिश्रण आपण करून घेतलेलं आहे मिक्सरला लावून, तर हे याच्यामध्ये आपण काय करणार आहे, टाकून मळून घेणार आहोत. व्यवस्थित मळून घेणार आहोत. हे पीठ मळताना चवीसाठी मी ह्याच्यामध्ये थोडंसं बटरही ॲड करणार आहे. बटर हे ऑप्शनमध्ये आहे. आता आपलं हे पीठ मळून झालेलं आहे, तर याला आपण 5 मिनिटं रेस्टसाठी ठेवणार आहोत. 5 मिनिट झालेले आहेत. आता आपण या पिठाचे पराठे करूया. पराठे करण्यासाठी मी तवा गॅसवर गरम करण्यासाठी ठेवलेला आहे आणि आता मी पराठे लाटून घेणार आहे. आता आपण पराठे लाटून घेऊया. मी पराठ्याला लावण्यासाठी तूप घेतलेलं आहे. हे तूपच मी आतल्या बाजूने असं आपण चपाती करताना ज्याप्रमाणे लावून घेतो त्याप्रमाणे ते लावून घेणार आहे आणि मग पराठा लाटणार आहे. मी सांगितलेल्या पद्धतीचे असे पराठे तुम्ही एकदा करून पहा. आता हा माझा पराठा लाटून झालेला आहे. आता मी हा पराठा तव्यावर व्यवस्थित भाजून घेणार आहे. त्या अगोदर आपल्याला ह्या तव्यावर थोडंसं तूप पसरून घ्यायचं आणि मग त्याच्यावर भाजण्यासाठी हा पराठा टाक. चला आता आपण तूप लावून घेऊ. तूप लावायचं, तेल असेल तर तेल लावायचं, असं काही तूपच लावा. अशा रीतीने आपला हा पराठा काय झालेला तयार झालेला आहे. अशा रीतीने आपण सर्व पालकाचे पराठे बनवून घ्यायचे आहेत. आणि आपण जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. या तर मग पालक पराठे खायला. धन्यवाद.